प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं। यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। तर त्यांनी पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे असे सांगितलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला। काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील असा दावा एका मुलाखतीत त्यांनी केला। शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे। शरद पवार यांच्या मुलाखतीमधील वक्तव्यानंतर नाना पटोले म्हणाले की नुकतेच पुण्याला राहुल गांधी आले होते। त्यावेळी राहुल गांधींनी मला सांगितले की राज्यात सर्वत्र प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील ही चर्चा आहे। भाजपच्या तानाशाहीच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार आहेत। अनेक पक्षांनी भाजपाच्या विरोधात त्यांच्या तानाशाहीच्या विरोधात मोठ बांधावी असे राहुल गांधी यांनी सांगितले। त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे असे नाना पटोले यांनी सांगितले आहे। राहुल गांधीजी आता पुण्याला येऊन गेले मला त्यावेळेसच मला ते सांगत होते की देशभरामध्ये या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीचा परिणाम जाणवत आहे आणि प्रादेशिक पक्षांनी निर्णय केला की काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी पर्याय आहे। त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलंच।